आज नवरात्रीतील चौथा दिवस माता कुष्मांडाची नवरात्री कथा। माता कुष्मांडा ही दुर्गा स्वरूपाची देवी आहे, जिची भारतात साजरी होणाऱ्या नवरात्रीच्या 9 दिवसीय उत्सवाच्या चौथ्या दिवशी पूजा केली जाते। माता कुष्मांडा ही हसणारी देवी म्हणूनही ओळखली जाते। तिचे नाव 3 लहान शब्दांमध्ये अनुवादित करते। कु म्हणजे लहान, उष्मा म्हणजे लहान आणि हसतमुख, आणि अदा म्हणजे अंडी, ज्यांचे भाषांतर लहान वैश्विक अंड्यामध्ये होते। असे मानले जाते की माता कुष्मांडा हिनेच विश्वाची निर्मिती केली होती। सुरुवातीला जेव्हा काहीही नव्हते आणि फक्त अंधार होता, तेव्हाच माता कुष्मांडाने तिच्या ऊर्जेचा वापर करून एक लहान वैश्विक अंडी तयार केली। जे आपण राहतो ते विश्व आहे। असे मानले जाते की माता कुष्मांडा ही सूर्याच्या मध्यभागी वास करते आणि तीच सूर्याला दिशा देते। तीच सर्व विश्वाला ऊब आणि ऊर्जाही देते। काळाच्या प्रारंभी जेव्हा काहीही नव्हते आणि माता कुष्मांडाने विश्वाची निर्मिती केल्यानंतर तिने 3 जीवनरूपे निर्माण केली। तिच्या डाव्या डोळ्यातून तिने माता महाकाली नावाची भयंकर देवी निर्माण केली। तिच्या तिसऱ्या डोळ्यातून कपाळातून तिने मातेची उत्पत्ती केली आणि तिच्या उजव्या डोळ्यातून एक परोपकारी आणि हसतमुख देवी माता महासरस्वती निर्माण झाली आणि मग ती या 3 जीवन रूपांकडे पाहू लागली। हे 3 जीव महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती हे पृथ्वीचे पहिले 3 जीव होते। तिने महाकालीकडे पाहिले। महाकालीपासून स्त्री पुरुषांचा जन्म झाला। नराला 5 डोके आणि 10 हात होते। तिने त्याचे नाव शिव ठेवले। मादीला 1 डोके आणि 4 हात आहेत। तिने तिचे नाव सरस्वती ठेवले। मग तिची नजर महालक्ष्मीकडे पडली आणि तिच्यापासून एक नर आणि एक मादी जन्माला आली। नराला 4 डोके आणि 4 हात होते। तिने त्याचे नाव ब्रह्मा ठेवले। मादीला 1 डोके आणि 4 हात होते। तिने त्याचे नाव लक्ष्मी ठेवले। आणि मग कुष्मांडाने महासरस्वतीकडे पाहिले आणि तिच्यातूनही एक नर आणि एक मादी निघाली। पुरुषाला 1 डोके आणि 4 हात होते। तिने त्याचे नाव विष्णू ठेवले आणि मादीलाही 1 डोके आणि 4 हात होते आणि तिने तिचे नाव शक्ती ठेवले। आणि मग तिने शिवाला शक्ती, ब्रह्माला सरस्वती आणि विष्णूला लक्ष्मी त्यांच्या पत्नी म्हणून सादर केली। असे मानले जाते की या 3 जणांनी उर्वरित विश्वाची निर्मिती केली आणि मग माता कुष्मांडाने तिघांना परत स्वतःमध्ये सामावून घेतले। तिने महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी हे सर्व परत स्वतःमध्ये सामावून घेतले आणि मग असे मानले जाते की ती शक्तीशी एक ऊर्जेची कक्षा, रूपाची कक्षा म्हणून एक झाली। आणि तेव्हापासून असे मानले जाते की माता कुष्मांडा हीच संपूर्ण विश्वाला उबदारपणा आणि ऊर्जा प्रदान करते। नवरात्रीच्या चौथ्या दिवशी आपण कुष्मांडा मातेची प्रार्थना करतो आणि ती आपल्या भक्तांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करते। माता कुष्मांडा हिला 8 भुजा आहेत आणि या 8 भुजांमध्ये ती कमंडल, धनुष्यबाण, अमृताचे भांडे, कमळ, जपमाळ, चकती आणि गदा धारण करते। ती सिंहावर स्वारी करते आणि त्यामुळे तिचे भक्त तिच्यासारखे निर्भय आहेत।